महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वणवा रोखणे ही काळाची गरज, वणवा विरोधी कायदा कागदावर। स्थानिक पातळीवर जनजागृती व वणव्याचे परिणाम पटवून देणे गरजेचे। पोलादपूर तालुक्यात डोंगरात पेटणाऱ्या वणव्यांमुळे येथील अनेक उपयुक्त वृक्षवेली नष्ट होऊ लागल्या आहेत। वणवा विरोधी कायदा असला तरी सक्षमपणे राबवला जात नसल्याने, कायद्याचे भय नसल्याने गेल्या काही वर्षांपासून वणव्याचे प्रकार वाढत आहेत। तालुक्यातील गावागावात वणव्यांचे परिणाम पटवून देणे व जनजागृतीद्वारे वणवा कायद्याबाबत माहिती देणे गरजेचे आहे। तालुक्यातील वनसंपदा व औषधी झाडांची निगा राखायची असल्यास ग्रामस्थांनी तरुणांनी एकत्र येत वणवा विरोधी मोहीम आखणे गरजेचे आहे। तालुक्यातील बहुतांश गावातून गैरसमजातून व चुकीच्या परंपरेतून हे वणवे पेटवले जात आहेत। गवताच्या चांगल्या वाढीसाठी वणवे पेटवण्याचा गैरसमज येथील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून आहे। मात्र या कृतीला कुठलेही शास्त्रीय कारण स्पष्ट केले जात नाही। येथील शेतकरी भातपीक घेण्यासाठी तरवा तयार करतात, त्यासाठी गवत, पेंडा, कवळ, शेणाचा वापर केला जातो। कवळतोडीचा फटकाही झाडांना बसत आहे। तसेच तरव्यासाठी वणवे पेटवले जात आहेत। गेल्या काही वर्षांपासून वणव्याचे प्रकार वाढीस लागले आहेत। कोकणातील भूमीला सीतामाईचा शाप व उशाप असल्याचे सांगितले जात असून सदरची भूमी जळो व पुन्हा बहरो अशी आख्यायिका आजही बुजुर्ग मंडळी सांगत आहेत। मात्र सातत्याने लावणाऱ्या वणव्यांच्या भक्षस्थानी वनसंपदा, झाडे, सरपटणारे प्राणी सापडत असल्याने सदरचे प्रकार थांबवावे यासाठी वणवा विरोधी कायदा अंमलात आणला गेला। मात्र याची अंमलबजावणी हवी तशी झाली नसल्याने व कायद्याचे भय उरले नसल्याने वणव्याच्या प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे। 1927च्या वणवा विरोधी कायद्यामध्ये बदल होत गेले आहेत। तसेच सुधारित कायद्यात 2 वर्ष शिक्षा व 5,000 रुपये दंड करण्यात आले आहेत। मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने वणव्याचे प्रकार वाढत आहेत। त्यातच अनेकदा गोठा, वाडा यांना त्याची झळ बसत लाखो रुपयांचे नुकसान होत आहे। शासनाने वणवा विरोधी कायद्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृतीसह अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी लोहारमाळ येथील श्री श्रीकांत बागडे यांच्या फार्म हाऊसला वणवा लागल्यामुळे आग लागली आणि त्यामुळे आंबा, नारळ, अन्य झाडांना आगीची झळ बसली असती तरी हजारो रुपयांचे हे नुकसान झाले असते। मुळात वणवा लागल्यामुळे औषधी वनस्पती, हापूस, आंबा, काजू, नारळ तसेच मुके प्राणी जळून जात आहेत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे फक्त बोलण्यापुरतेच आहे आणि वणवा विरोधी कायदा देखील आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही। वणवा लावल्यामुळे काटे, गवत जळून जातात। पुढील वर्षी चांगले गवत येतं हा एक गैरसमज आहे, पण या वणव्यात कितीतरी नुकसान होत। गेल्या वर्षी गुरांचे गोठे जळून, मुके प्राणी जळून मरण पावले व जनावरांना साठवून ठेवलेली वैरण देखील जळली आणि शेतकरी बांधव दहाय मोकलून रडला। हे चित्र आम्ही डोळ्यांनी पाहिले। काय अवस्था होते त्या शेतकरी बांधवाची। तरी सुजाण नागरिकांना हात जोडून विनंती आहे, आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो, निसर्गाची हानी करू नका। गावामध्ये मीटिंग घ्या, जनजागृती करा, वणवे रोखा, निसर्गाची हानी टाळा, प्रदूषणमुक्त गाव म्हणून नाव लौकिक निर्माण करा। आपल्या गावचा आदर्श इतर गावांनी घेऊ द्या, अशी अपेक्षा महाड अग्निशमन केंद्रामधील वरिष्ठ कर्मचारी गोविंद साळुंखे यांनी केली सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।